नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स सेक्टरवर एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच अपडेट बघणार आहोत. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं म्हणजे अपडेटचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. DAC क्लिअर्स प्रपोजल्स वर्थ ₹67,000 कोटी टू एन्हान्स ऑपरेशनल कॅपेबिलिटी ऑफ द आर्म फोर्सेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले डिफेन्स सेक्टरची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026साठी भारताचा डिफेन्स एक्सपेंडिचर ॲप्रॉक्सिमेटली 6.81 लाख कोटी रुपये इतका ठेवण्यात आला आहे, जो फायनान्शियल इयर 2025च्या कंपेअरमध्ये 9.5% जास्त आहे. फायनान्शियल इयर 2025मध्ये भारताचे डिफेन्स प्रोडक्शन रेकॉर्ड ₹1.46 ट्रिलियन वर पोहोचले, जे फायनान्शियल इयर 2024च्या कंपेअरमध्ये जवळजवळ 15% जास्त आहे. फायनान्शियल इयर 2026मध्ये 15 ते 17%ची अंदाजित रेव्हेन्यू वाढ इंडस्ट्री अंदाजाशी सुसंगत आहे. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत डिफेन्स सेक्टरवर जो अपडेट आला आहे तो. आणि मित्रांनो, मी पहिलेच क्लिअर करून देत आहे की हा अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेला नाही. हा अपडेट ऑफिशियल आहे. तर मित्रांनो, भारताच्या डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी 67,000 कोटी रुपये किमतीच्या गरजेच्या स्वीकृतीला मान्यता दिली आहे. या प्रस्तावामध्ये कॉम्पॅक्ट ऑटोनॉमस सरफेस क्राफ्ट आणि ड्रायव्हर्ससाठी थर्मल इमेजर बेस नाईट साईट्सची खरेदी इन्क्लूड आहे, जे तिन्ही आर्म फोर्सेसमध्ये भारताच्या डिफेन्स कॅपेबिलिटीजमध्ये मॉडर्नायझेशन, सेल्फ रिलाय आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटकडे लक्षणीय प्रोत्साहन दर्शवते. आणि मित्रांनो, DAC म्हणजे डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने इन्फॅन्ट्री फायटिंग व्हेकलसाठी थर्मल इमेजर बेस ड्रायव्हर नाईट साईट्स खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे, ज्यामुळे इंडियन आर्मीची नाईट वॉरफेअर कॅपेबिलिटीज वाढेल. BMP सिरीजमधील कॉम्बॅट व्हेकल्स आणि T-72 टँक्ससाठी थर्मल इमेजिंग साईट्सचा की सप्लायर म्हणून त्यांची भूमिका लक्षात घेता डिफेन्स सेक्टर प्रेझेन्स मजबूत करून अनेक कंपन्यांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच मित्रांनो, याशिवाय DACने इंडियन नेव्हीसाठी की प्रपोजलला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये कॉम्पॅक्ट ऑटोनॉमस सरफेस क्राफ्ट, ब्रह्मोस फायर कंट्रोल सिस्टीम्स आणि लॉन्चर्सची खरेदी इन्क्लूड आहे. तसेच BARAK-1 पॉईंट डिफेन्स मिसाईल सिस्टीमच्या अपग्रेडेशनला मंजुरी दिली, ज्यामुळे नेव्हीची ऑपरेशनल कॅपॅसिटी वाढेल आणि ॲडव्हान्स मेरीटाईम डिफेन्स टेक्नॉलॉजीचे स्वदेशीकरण होण्यास मदत होईल. तसेच मित्रांनो, या व्यतिरिक्त डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल म्हणजे DACने इंडियन एअरफोर्सची कॅपेबिलिटीज वाढवण्यासाठी अनेक प्रपोजलला मान्यता दिली आहे, ज्यामध्ये माउंटेन रडार्स खरेदी करणे आणि सक्षम आणि स्पायडर वेपन सिस्टीम्सचे अपग्रेडेशन इन्क्लूड आहे. या अपग्रेडेशनमुळे इंटिग्रेटेड एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टीमसह इंटिग्रेशन वाढेल, म्हणजे फोकस वाढेल. आणि मित्रांनो, एअर सर्व्हिलन्स आणि रिस्पॉन्स इफिशियन्सीसुद्धा यामुळे इम्प्रूव्ह होईल. आणि मित्रांनो,
मीडियम अल्टिट्यूड लॉंग एंडोरन्स ड्रोन्स खरेदी करण्यासाठी आणि S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या मेंटेनन्ससाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे. हे पाऊल स्वदेशी डिफेन्स प्रोडक्शनला प्रोत्साहन देऊन आणि एरोस्पेस आणि डिफेन्स सेक्टर्समध्ये भारताच्या लॉंग टर्म सेल्फ रिलाय गोल्सला मजबूती देईल. एरियल डिफेन्स आणि सर्व्हिलन्स कॅपेबिलिटी वाढविण्यावर फोकस केंद्रित करण्याचे संकेत देते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण डिफेन्स सेक्टरवर आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघितले आणि मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण डिफेन्स कंपनी BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 18.56%, DISची होल्डिंग आहे 20.60% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.70%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण BDL म्हणजे भारत डायनेमिक्स लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, FISची होल्डिंग आहे 3.77%, DISची होल्डिंग आहे 10.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.19%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण डिफेन्स कंपनी अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 6.54%, FISची होल्डिंग आहे 6.47%, DISची होल्डिंग आहे 14.36% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 72.62%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, FISची होल्डिंग आहे 11.90%, DISची होल्डिंग आहे 8.67% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.72%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण L&T लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19.33%, DISची होल्डिंग आहे 43.48% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 36.95%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स सेक्टरवर आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघितले आणि या अपडेटमुळे आपण कोणत्या 5 कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.